तो पलीकडून या. आणि प्राप्ती शिवपाय धरावे संतांचे पाय तिने साधते साधन जनता न्यूज प्रतिनिधी शिवाजी नाईक. सद्गुरू गंगागिरी महाराज व ब्रह्मलिंग गुरु नारायणगिरी महाराज यांच्या कृपाशीर्वादाने अभप्प गुरुहरी मंत रामगिरी महाराज यांच्या प्रेरणेने श्री क्षेत्र जागृत देवस्थान नरसिंह मंदिर नर रांजणगाव षष्टी निमित्त क्षेत्र नर रांजणगाव श्री क्षेत्र पैठण हबप्प मधुकर महाराज कडलक सरलाबेट यांच्या मार्गदर्शनाने होत आहे. दिंडी चालक हबप्प भागीनाथ महाराज तांबे हरिभाऊ महाराज मंडलिक अशोक भाऊ पेरकर मृदुंगाचार्य आणि वारकरी मंडळी आणि समस्त गावकरी आणि किलकर मंडळी. आणि या दिंडीचं काय महत्व आहे हे महाराजाकडून आपण थोडक्यात जाणून घेऊया. योगराज सद्गुरू गंगागिरीजी महाराज यांच्या कृपा आशीर्वादाने तसेच गुरुवरे नारायणगिरी महाराज यांच्या प्रेमादी आशीर्वादाने गुरुवरे रामगिरीजी महाराज यांच्या प्रेरणेने हा पायी दिंडी सोहळा शिर्डी ते रांजणगाव आणि रांजणगाव ते पैठण असा हा पायी दिंडी सोहळा आहे. वास्तविक महाराज दिंडी ज्या वेळेस 4 दिंड्या असतात संतांच्या पंढरपूर आळंदी त्र्यंबक आणि पैठण ज्या वेळेस दिंडीचं प्रस्थान होतं त्यावेळेला जो असली वारकरी आहे बर का असली वारकरी बर का त्याला काय होतं माहितीये का चोखोबाला विचारा काय होतं ते संपदा सोहळा नावडे मनाला लागला टकाळा पंढरीचा कितीही पाणी भरायचं असू द्या किती चारीला पाणी येऊ द्या त्याला ते गोड लागत नाही त्याला झोप येत नाही घर लागे पाठी चित्ता उभे वारे आपुले ते झुरे पहावया चित्ताला उभे वारे सुटतात ज्यावेळेस टाळ वाजतो पैठणच्या रस्त्याने पखवादाचा आवाज येतो आणि गोड वारकरी गीत गातात त्यावेळेस त्याला असं वाटतं इथून पाण्या बेऱ्यावर पावलं टाकून पळत जावं का काय दिंडीमध्ये. म्हणून अशा प्रकारचा हा दिंडीचा सोहळा आपल्या रांजणगाव मधून आज प्रस्थान होत आहे आणि भरपूर वारकरी आपल्याला या ठिकाणी दिंडीच्या प्रस्थानाकरता थांबलेले आहेत. या ठिकाणी आमचे हरिभक्त परायण सुभाष भाऊ मस्के कैलास भाऊ मस्के वास्तविक ते माझे मित्र आहे पण मग तरी पण माझ्या आठवणीत आणि म्हणून त्यांच्या वस्तीवर या ठिकाणी आपल्याला सुंदर असा नाश्ता चहा पाणी या ठिकाणी होत आहे. म्हणून त्यांना धन्यवाद द्यावे तेवढे थोडे आहेत. आपल्या दिंडीच्या वतीने त्यांचं नारळ आणि शाल देऊन या ठिकाणी पूजन करण्यात येत आहे. त्यांनी त्याचा स्वीकार करायचा आहे. हरिभक्त परायण आपले हरिभाऊ महाराज मंडलिक त्यांचं पूजन करतील. यानंतर हरिभाऊ महाराज दिंडीचे 2 महत्व सांगतील. सद्गुरू योगीराज गंगागिरीजी महाराज त्यांच्या कृपाशीर्वादाने सद्गुरू गुरुवर्य मंत नारायणगिरीजी महाराज यांच्याही कृपाशीर्वादाने सद्गुरू गुरुवर्य स्वामी रामगिरीजी महाराज यांच्या मार्गदर्शनाने आमचे परम मित्र असणारे मधुकरजी महाराज कडलं त्यांच्या प्रेरणेने हा पायी दिंडी सोहळा श्री क्षेत्र पिढी तर श्री क्षेत्र नरहाणे रांजणगाव श्री क्षेत्र पैठण पायी दिंडी सोहळा आपण दरवर्षी या ठिकाणी पैठणकडे जात असतो. यावर्षी 14वे वर्ष आहे आपलं. बोलता 14 वर्ष आपल्या दिंडीला होत आहे. म्हणून मोठ्या उत्साहाने सर्व ग्रामस्थ मंडळ असतील तरुण मंडळ असतील सर्व आपल्या दिंडीकरता भरभरून अशी मदत करतात. सर्वांच्या सहकार्यातून आपण या 14 वर्षापर्यंत आपण या दिंडीचं प्रस्थान करीत आहोत. म्हणून सर्व सद्गुरू नाथबाबांच्या आशीर्वादाने नरसिंह भगवंताच्या आशीर्वादाने आपला पायी दिंडी सोहळा मोठ्या उत्साहामध्ये दरवर्षी पार पडत असतो. या ठिकाणी याही वर्षी आपलं प्रस्थान झालेलं आहे. सद्गुरू गंगागिरीजी महाराज सद्गुरू नारायणगिरीजी महाराज यांचे सर्वांचे आशीर्वाद आपल्या पाठीमागे आहे. म्हणून हा दिंडी सोहळा आपला यशस्वी पार पडतो. या ठिकाणी आपल्या दिंडी सोहळा करता ज्यांनी सुंदर असं चहा पाण्याचं नियोजन केलं आदरणीय हरिभक्त परायण कैलास भाऊ पाटील मस्के त्यांचे चिरंजीव असणारे PSI
अमर हो मस्के सुंदर यांनी आपल्या दिंडीकरता चहा पाण्याचं निवेदन केलं. त्यांना आपल्या दिंडीच्या वतीने धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. जनता न्यूज प्रतिनिधी शिवाजी नाईक.